पुण्यातील शिरूर, जुन्नर, खेड आणि आंबेगाव परिसरात बिबट्याने थैमान घातलं होतं. आता तोच बिबट्या पुण्यातील औंध परिसरात रविवारी पहाटे दिसून आला आहे. नेमका हा बिबट्याच आहे की तो AI ने बनवलेला व्हिडिओ आहे? नेमका बिबट्या आता कुठे गेलेला आहे हेच आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले सर आहेत. सर, बिबट्या नेमका कधी निदर्शनास आला होता? काल 3:39 आपल्या इथं RBIची कॉलनी आहे. तर त्या कॉलनीमध्ये वॉचमनच्या केबिनमध्ये CCTVचं फुटेज लाईव्ह दिसतं. मग ते वॉचमनचं लक्ष होतं त्या CCTV फुटेजकडे. त्यांनी लाईव्ह बघितल्यानंतर त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं ते आणि त्यांनी तात्काळ वन विभागाला आम्हाला संपर्क केला, तसेच पोलीस स्टेशनला संपर्क केला. त्यानंतर आम्हाला जेव्हा कळालं की आहे तर खात्री करण्यासाठी तात्काळ आमचा स्टाफ तिथे पोहोचल्यानंतर आम्ही CCTV फुटेज चेक केले. तर तो बिबट्याच होता, तर ते AI ने केलेलं नव्हतं. मग त्यानंतर ॲक्च्युअल जो स्पॉट होता तिथं गेल्यानंतर आम्ही पगमार्क वगैरे चेक केले. आमची रेस्क्यूची टीम आली, आम्ही डॉग्स बोलवले. जेव्हा टोटली क्षेत्राचं व्हेरिफिकेशन केलं गेलं तेव्हा तर तो बिबट्या होता, त्याचे केस सापडले आणि त्याचे पगमार्क पण सापडले, प्लस तो CCTV फुटेजमध्ये पण आलेला होता. आता तो बिबट्या नेमका कुठे गेलाय? तुम्हाला त्या दिवशी परत का आढळून आला का बिबट्या? ते पगमार्क्स ते काल पहाटे 4 नंतर ते आत्तापर्यंत अद्याप कोणतंही पगमार्क आढळलेलं नाही किंवा कोणत्याही आता सिटीच्या हटमध्ये आहे ना ह्या गोष्टी, तर कुठं तो गेला असेल याचं पण कोणाकडून असं खात्रीलायक वृत्त म्हणतो ते पण नाहीये. किंवा आज घराघरामध्ये CCTV आहे, प्रत्येक दुकानावर CCTV आहे, रस्त्यावरती CCTV आहेत, परंतु तो कुठल्या CCTV मध्ये पण आलेला नाहीये. आणि वाईल्ड लाईफ बद्दल कोणतंही प्रिडिक्शन करणं चुकीचं आहे. त्यामुळं तो तिथंही असू शकतो किंवा बाहेर गेलेला असू शकतो. आता परत आज रात्री आम्ही थर्मल ड्रोन फिरवत आहोत, प्लस आमची पायी पेट्रोलिंग कंटिन्यूस चालू आहे. तो बिबट्या नेमका कुठून आला असेल सर? मग कारण तो मध्यवर्ती भाग आहे, सिंध सोसायटी आहे औंध परिसर, ते एकदम मध्यवर्ती. तिथं नेमका जंगल परिसर पण नाही, दूर आहे बऱ्याचपैकी. मग तो बिबट्या तिथं कुठून आला असेल? वन्यजीवाबद्दल किंवा लेपर्डबद्दल आपण कोणतंही प्रिडिक्शन करणं म्हणजे खूप चुकीचं होईल. तरी पण शक्यता मी तुम्हाला सांगू शकतो. 2 शक्यता आहेत. एक म्हणजे सिंहगड भागातून एनडीएतून चांदणी चौकातून आपली वेचाळ टेकडी वगैरे या मागच्या टेकड्या आहेत सगळ्या, त्या टेकड्यातून तो तिकडे आला शकतो. किंवा नदीच्या पलीकडून आपलं आळंदीचा भाग आहे, आळंदीच्या भागाला लागून परत आर्मी एरिया आहेत, त्यानंतर बोपोडी आहे, बोपोडीला लागून पुणे युनिव्हर्सिटी आहे आणि मग हायवे क्रॉस करून तो आलेला असू शकतो. काही जण म्हणतात की तो जो लोहगावमध्ये आहे ह्याच्यापूर्वी जो बिबट्या दिसलेला तोच हा बिबट्या आहे. यात कितपत तथ्य? नाही, लोहगावचा बिबट्या अद्याप तिथं आहे, त्याचे दररोज तो विषय वेगळाच आहे. पण तो आणि हा एक नाही, पुण्याच्या कडेने सर्व भागामध्ये बिबट आहेत आणि हे प्रशासन पण मान्य करत आणि नागरिकांना पण म्हणजे आहे तर आहे. पण पुण्याच्या आउटस्कटला आहेत. ही घटना तशी मागच्या वेळी पण आम्ही एक बिबट्या ह्याच पिरियडमध्ये साधारण निगडीमध्ये जिथं खूप सारी दाट लोक असते तिथून पण रेस्क्यू केला होता. तर हा बिबट्या अद्याप आम्हाला CCTV मध्ये दिसलाय पण प्रत्यक्ष दिसलेला नाही. आता तुमच्याकडून नेमकं कशा प्रकारे बिबट्याला शोधलं जाते? आता आपण तिथं ऑलरेडी आज संध्याकाळी आम्ही एकदा पाहणी करतो. जर म्हणजे वरिष्ठांसोबत चर्चा करून हे करून सर्व मग परत एकदा डॉग स्क्वॉड फिरवतोय. परत एकदा थर्मलचे आमचे ड्रोन आहेत. थर्मलच्या ड्रोननी फक्त रात्रीच्या वेळेस आपण आयडेंटिफाय करू शकतो की बिबट आहे का नाही तिथं ते. प्लस आपली पायी पेट्रोलिंग आमची प्लस रेस्क्यूची टीम 24/7 तिथं आळीपाळीने ड्युटी करत आहोत सगळे आम्ही. प्लस म्हणजे बरेचसे डिसिजन ह्या तिथं गेल्यानंतरच आपण ऑन द स्पॉट फील्डवरती काय परिस्थिती आहे, नवीन काय पुरावे सापडतात त्या हिशोबाने 11th आवला डिसिजन घेतले जाते. सर, रात्री जर बिबट्या तो दिसला असेल तर तो नेमका दिवसा कुठे गेला? मग बिबट्याची जनरल सवय कशी असते, तो दिवसाला ऍक्टिव्ह नसतो फारसा काही. तो दिवसा एखाद्या छोट्या कोपऱ्यात स्वतःला तो कॅमोफ्लेज जो म्हणतो आपण, तो कॅमोफ्लेज करण्यामध्ये खूप एक्सपर्ट असतो. तर तो कदाचित तिथं पण असेल किंवा तिथून निघून पण गेला असेल. कारण त्या भागामध्ये सिंध सोसायटी फार मोठी आहे आणि बरेचसे बंगले असे आहेत की तिथं कोणी राहत नाही. त्यांनी वॉचमन वगैरे आहेत, पण अशा ठिकाणी असण्याची शक्यता पण असू शकते किंवा नसू. पण सगळं अनप्रिडिक्टेबल आहे सध्याच्या घडीला तरी. सर, नागरिकांनी आता नेमकं काय काळजी घ्यावी आणि बिबट्या हा कुणावर हल्ला करू शकतो? बिबट्या जनरली त्याची जी उंची असते त्या उंचीच्या आयसाईटमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल लहान मुलं, उघड्यावरती विष्ठा करणारी माणसं किंवा खाली बसलेला माणूस, म्हणजे आजपर्यंतचे हल्ले असे झाले आहेत उभ्या माणसावरती बिबट्या हल्ला करत नाही, तो घाबरतो. आणि नागरिकांनी काळजी घेण्यासारख्या गोष्टी म्हणजे कसं आहे, तर ज्यांचे आता शहरामध्ये तो प्रमाण कमी आहे की गोठे वगैरे, परंतु गोठे बंदिस्त असावेत आणि लहान मुलांना अगदी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा एकटं सोडू नका. आणि टेकडीवरती जे लोक फिरायला येतात, तर काही लोक पहाटे 4-4:30 पासूनच येत असतात, तर पूर्ण स्वच्छ उजेड पडल्याशिवाय लोकांनी येऊ नये, शक्यतो फिरायला जायचं टाळावं. आणि
जरी जात असतील तर आज प्रत्येकाकडे एक मोबाईल आहे मल्टीमीडिया, त्याच्यामध्ये एखादं गाणं चालू लावून जरी तुम्ही गेले आणि काठी आपटत गेले तरी बिबट घाबरतो, हे लक्षात घ्या. भटके कुत्रे बऱ्याच प्रमाणात आहेत पुणे शहरात. भटक्या कुत्र्यांवर ते बिबट हा जगू शकतो. हो, बिबट्याचं म्हणजे जनरली आपल्या इथं जे उसातले बिबटे आहेत त्यांचं फेवरेट खाद्य म्हणजे भटकी कुत्रीच आहेत, त्यामुळे त्यावर तो जगू शकतो. थँक्यू सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते मनोज बारबोले सर. त्यांनी सांगितले की नागरिकांनी सतर्कता बाळगली पाहिजे. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.